नमस्कार मित्रांनो, आजकाल सोशल मीडियावर एखादा क्रिएटरने घर घेतलं, गाडी घेतली किंवा आयुष्यात मोठं यश मिळवलं की लगेच एक प्रश्न विचारला जातो, ह्यांच्याकडे एवढे पैसे आले कुठून? पण त्या यशामागची मेहनत, संघर्ष आणि अनेक वर्षाची धडपड मात्र फार कमी लोकांना दिसते. अलीकडे सोशल मीडिया क्रिएटर लखन चव्हाण आणि वैष्णवी चव्हाण यांनी स्वतःच्या हक्काचं घर घेतलं. नवीन घराचा गृहप्रवेश करत त्यांनी अनेकांसाठी प्रेरणा निर्माण केली. पण काही लोकांच्या मनात पुन्हा तोच प्रश्न, इतके पैसे आले कुठून? उत्तर खूप सोपं आहे. मेहनत, सातत्य आणि सोशल मीडियाचा योग्य वापर. करोना काळात अनेक लोक घरी बसले होते, पण काही जणांनी त्यावेळेला संधी बनवलं. लखन आणि वैष्णवी यांनी छोटे छोटे कॉमेडी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. सुरुवात टिकटॉकपासून झाली. टिकटॉक बंद झालं, पण त्यांनी हार मानली नाही. यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक अशा प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पुन्हा शून्यातून सुरुवात केली. आज लोकांना फक्त त्यांचे 1 मिनिटाचे रील्स दिसतात, पण त्या एका मिनिटामागे किती तासांची मेहनत असते हे फार कमी लोकांना माहिती असते. दररोज नवीन आयडिया शोधणं, स्क्रिप्ट लिहिणं, शूटिंग करणं, एडिटिंग करणं, कधी उन्हात कधी पावसात काम करणं आणि शेवटी व्हिडिओ अपलोड करून लोकांच्या प्रतिक्रिया पाहणं. कधी व्हिडिओ व्हायरल होतो, तर कधी खूप मेहनत घेऊन व्ह्यूज येत नाहीत, पण तरीही दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागावं लागतं. आज सोशल मीडिया फक्त टाईमपास राहिलेला नाही, तो अनेकांसाठी करिअर बनला आहे. लोक आपल्या टॅलेंटच्या जोरावर घर चालवत आहेत, कुटुंब उभं करत आहेत आणि स्वप्न पूर्ण करत आहेत. म्हणून कोणाचं यश पाहून इतके पैसे कुठून आले असं विचारण्याआधी त्यांच्या मेहनतीचाही विचार करा. कारण यश अचानक मिळत नाही. लोकांना फक्त शेवट दिसतो, पण त्यामागची संघर्षाची कथा फार कमी लोकांना दिसते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.